हो, वाचणार आहे. तुम्ही वाचा आणि मग नंतर हा, सुनीताताई त्याचा गोषवारा सांगतील. ठीक आहे. हं. नाही म्हणजे अजून कोणाचं नाव नाही ना आलंय, एवढंच विचारते. ठीक प्रार्थना आहे. घेऊन हा, मागे तुम्ही वाचन ठीक आहे. सुरू करा, मग सुनीताताई चालेल. तोपर्यंत जॉईन होतील ते. चालेल. वसुदेव सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आपला आता 6वा अध्याय सुरू आहे आणि 20 पर्यंत झालेले आहेत. आज आपण 21व्या श्लोकापासून सुरुवात करत आहोत. तर 20व्या श्लोकामध्ये म्हटले गेले आहे की ध्यानयोगी आपणच आपल्या ठिकाणी संतोषाचा अनुभव करतो. म्हणजे तो आपल्यामध्येच मग्न असतो. त्याला इतर बाकीचं काहीही कशाशीही त्याचा संबंध नसतो. तर आता त्यानंतर काय होत असते याचे विवेचन पुढील श्लोकातून करीत आहेत. सुखमात्यंतिकं यत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. जे सुख आत्यंतिक अतींद्रिय बुद्धिग्राह्य आहे त्या सुखाचा ज्या अवस्थेत अनुभव करतो आणि ज्या सुखात स्थित झालेला हा ध्यानयोगी तत्वापासून पुन्हा कधीही विचलित होत नाही. सुखम आत्यंतिकम यत्. ध्यानयोगी आपल्याद्वारा आपण आपल्यात ज्या सुखाचा अनुभव करतो प्राकृत संसारात त्या सुखापेक्षा नाही आणि असणे शक्यही नाही. कारण हे सुख तिन्ही गुणाहून अतीत आणि स्वतः सिद्ध आहे. हे सुख म्हणजे संपूर्ण सुखाची शेवटची सीमा आहे. आता हे 3 गुण म्हणजे सत्व रज आणि तम या 3 गुणाहून तो अतीत आणि स्वतः सिद्ध आहे. या सुखाला येथे आत्यंतिक म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की सुख सात्विक सुखाहून विलक्षण आहे. कारण सात्विक सुख तर परमात्मा विषयक बुद्धीच्या प्रसन्नतेने उत्पन्न होत असते. परंतु हे आत्यंतिक सुख उत्पन्न होत नसते, तर ते स्वतः सिद्ध अनुत्पन्न सुख आहे. अतींद्रिय या सुखाला इंद्रियातीत म्हणण्याचे तात्पर्य हे सुख राजस सुखाहून विलक्षण आहे. राजस सुख सांसारिक वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती इत्यादींच्या संबंधाने उत्पन्न होते आणि इंद्रियांद्वारे भोगले जाते. वस्तू, व्यक्ती इत्यादींचे प्राप्त होणे आपल्या हातातली गोष्ट नाही आणि प्राप्त झाल्यावर त्या सुखाचा भोग त्या विषयाच्याच अधीन असतो. म्हणून राजस सुखात पराधीनता आहे, परंतु आत्यंतिक सुखात पराधीनता नाही. कारण आत्यंतिक सुख इंद्रियांचा विषय नाही. इंद्रियच काय, पण मन देखील त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हे सुख तर स्वकडून अनुभवाला येते. म्हणून ह्या सुखाला अतींद्रिय असे म्हटले आहे. बुद्धिग्राह्य या सुखाला बुद्धिग्राह्य दाखवण्याचे तात्पर्य हे सुख तामस सुखाहून विलक्षण आहे. तामस सुख निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यापासून होत असते. गाढ निद्रेमध्ये हे सुख तर मिळत असते, परंतु त्यात बुद्धी लीन होत असते. आळस आणि प्रमादानेही सुख प्राप्त होते, परंतु त्यात बुद्धी योग्य प्रकारे जागृत राहत नाही. तसेच विवेक शक्ती ही लुप्त होत असते. परंतु या आत्यंतिक सुखात बुद्धी लीन होत नाही आणि विवेक शक्ती ही योग्य प्रकारे जागृत राहते. परंतु या आत्यंतिक सुखाला बुद्धी ग्रहण करू शकत नाही. कारण प्रकृतीचे कार्य बुद्धी प्रकृतीहून अतीत असलेल्या स्वस्वरूप सुखाला कशी ग्रहण करू शकेल. येथे सुखाला आत्यंतिक अतींद्रिय बुद्धिग्राह्य दाखवण्याचे तात्पर्य हे सुख सात्विक, राजस आणि तामस सुखापेक्षा विलक्षण अर्थात गुणातीत स्वरूपभूत आहे. वेत्ती यत्र न चैवायम. ध्यानयोगी आपल्याच द्वारात आपण आपल्या सुखाचा अनुभव करतो आणि या सुखात स्थित झालेला तो कधी किंचित मात्रही विचलित होत नाही. अर्थात या सुखाची अखंडता निरंतर आपोआप कायम राहते. जसे मुसलमानांनी कपटाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र श्री संभाजी महाराजांना पकडून कैद केले आणि त्यांना मुसलमान धर्माचा स्वीकार करायला सांगितलं.
परंतु जेव्हा संभाजी महाराजांनी तो धर्म स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा मुसलमानांनी त्यांचे डोळे फोडले, त्यांच्या अंगावरील कातडी काढली, तरी देखील हिंदू धर्मापासून यात किंचितही विचलित झाले नाहीत. तात्पर्य: मनुष्य जोपर्यंत आपल्या मान्यतेला स्वतः सोडत नाही तोपर्यंत त्याला दुसरा कोणीही त्यापासून सोडवू शकत नाही. जर आपल्या मान्यतेलाच कोणी दुसरा सोडवू शकत नाही तर मग ज्याला वास्तविक सुख प्राप्त आहे त्या सुखापासून दुसरा कोणी कसा सोडू शकतो आणि तो स्वतःही त्या सुखापासून कसा विचलित होऊ शकतो? होऊच शकत नाही. मनुष्य त्या वास्तविक सुखापासून, ज्ञानापासून, आनंदापासून कधीही विचलित होत नाही. यावरून असे सिद्ध होते की मनुष्य सात्विक सुखापासूनही विचलित होतो, त्याचे समाधीपासूनही उत्थान होत असते, परंतु आत्यंतिक सुखापासून अर्थात तत्वापासून तो कधी विचलित आणि व्युत्थित होत नाही. कारण त्याच्या ठिकाणी तत्वाविषयी असलेला परपणा, भेद, भिन्नता इत्यादी नष्ट झालेला असतो आणि आता तो केवळ तो शिल्लक राहिलेला असतो. आता परिशिष्ट स्वरूपाचा अनुभव झाल्यास ध्यानयोगाला त्या अविनाशी अखंड सुखाची अनुभूती होते, जे आत्यंतिक अर्थात सात्विक सुखापेक्षा विलक्षण, अतींद्रिय अर्थात राजस सुखापेक्षा विलक्षण आणि बुद्धिग्राह्य अर्थात तामस सुखापेक्षा विलक्षण आहे. अविनाशी सुखाला बुद्धिग्राह्य म्हणण्याचे तात्पर्य हे नाही की ते बुद्धीच्या पकडीत येणार आहे, कारण बुद्धी तर प्रकृतीचेच कार्य आहे. मग ती प्रकृतीहून अतीत असलेल्या सुखाला कशी पकडू शकते? म्हणून अविनाशी सुख बुद्धिग्राह्य म्हणण्याचे तात्पर्य ते सुख तामस सुखापेक्षा विलक्षण दाखविण्यात आले आहे. आता पुढचा श्लोक बघूया. ध्यानयोगी तत्वापासून विचलित का होत नाही याचे कारण पुढील श्लोकात सांगतात. यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. ज्या लाभाची प्राप्ती झाल्यानंतर त्यापेक्षा अधिक कोणताही दुसरा लाभ तो मानित नाही आणि ज्यात स्थित झाल्यावर तो अत्यंत दारुण दुःखानेही विचलित केला जाऊ शकत नाही. यम लब्ध्वा परम लाभ, मनुष्याला जे सुख प्राप्त असते त्यापेक्षा अधिक सुख दिसल्यास तो त्याच्या लोभात येऊन विचलित होतो. जसे एखाद्याला एका तासाचे 100 रुपये मिळतात, जर दुसऱ्या जागी तेवढ्याच वेळेत 1000 रुपये मिळत असतील तर तो 100 रुपयांच्या स्थितीपासून विचलित होईल आणि 1000 रुपयांच्या स्थितीत निघून जाईल. निद्रा, आळस, प्रमाद यांचे तामस सुख प्राप्त झाल्यावरही जर विषयजन्य सुख जर अधिक प्रिय वाटत असेल, त्यात अधिक सुख मिळेल असे वाटत असेल तर मनुष्य तामस सुखाला सोडून विषयजन्य सुखाकडे धाव घेतो. तसेच जेव्हा तो विषयजन्य सुखालाही तुच्छ समजतो तेव्हा तो सात्विक सुखाकडे धाव घेतो आणि जेव्हा तो सात्विक सुखापासून बाजूला जातो तेव्हा आत्यंतिक सुखाकडे तो धाव घेतो. परंतु जेव्हा आत्यंतिक सुख प्राप्त होते तेव्हा तो त्या स्थितीहून विचलित होत नाही, कारण आत्यंतिक सुखाहून श्रेष्ठ दुसरे कोणतेही सुख, कोणताही लाभ नाही. आत्यंतिक सुखात सुखाची सीमा होते. ध्यानयोगाला जर असे सुख प्राप्त होते तर मग तो त्या सुखापासून विचलित होऊच कसा शकतो? यस्मिन् स्थितो न दुःखेन. विचलित होण्याचे दुसरे कारण हे आहे की लाभ तर अधिक आहे, पण त्याबरोबर महान दुःख असेल तर तो मनुष्य त्या लाभापासून विचलित होतो. जसे 1000 रुपये मिळत असतील परंतु त्याबरोबर प्राण संकटात सापडत असतील तर मनुष्य 1000 रुपयापासून विचलित होतो. तसेच मनुष्य ज्या कोणत्या स्थितीत स्थित असतो त्या ठिकाणी एखादे भयंकर संकट आले तर मनुष्य त्या स्थितीला सोडून जातो. परंतु येथे भगवंत म्हणतात की आत्यंतिक सुखात स्थित झाल्यावर योगी अत्यंत दारुण दुःख प्राप्त झाले तरी विचलित होऊ शकत नाही. जसे एखाद्याला काही कारणाने फाशीला चढवले, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, त्याला दगडाने ठेचले, जीव शरीरात अनेक छिद्रे केली, उकळत्या तेलात त्याच्या शरीराला टाकले, अशा प्रकारचे दारुण दुःख एकाच वेळी आले तरी तो विचलित होत नाही.
जितकी काही दुःखे प्राप्त होतात ती सर्व प्रकृतीच्या राज्यात अर्थात शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीतच येत असतात. परंतु आत्यंतिक सुख स्वरूप बोध प्रकृतीहून अतीत तत्व आहे. परंतु जेव्हा पुरुष प्रकृतीस्थ होत असतो अर्थात शरीराशी तादात्म्य करतो प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला सुखी दुःखी मानू लागतो. जेव्हा तो प्रकृतीशी संबंध विच्छेद करून आपल्या स्वरूपभूत सुखाचा अनुभव करतो, त्यात स्थित होतो, तर मग हे प्राकृतिक दुःख त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्याला स्पर्शही करू शकत नाही. परिशिष्ट भाव. हा श्लोक सर्वच साधनेची कसोटी आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग इत्यादी कोणत्याही साधनेने या कसोटीला उतरले पाहिजे. स्वतःची स्थिती समजून घेण्यासाठी हा श्लोक साधकासाठी फार उपयोगाचा राहते की माझे दुःख समाप्त व्हावे आणि सुख मिळावे. म्हणून या श्लोकात वर्णन केलेली स्थिती प्रत्येक साधकाने हस्तगत करावी, नाहीतर त्याची साधना पूर्ण झाली नाही. साधकाने मध्यंतरी थांबू नये, आपल्या अर्धवट स्थितीलाच पूर्ण मानून घेऊ नये. म्हणून त्याने हा श्लोक समोर ठेवावा. अंत नाही आणि दुःखाचा लेश नाही असे दुर्लभ पद संपूर्ण मनुष्याला मिळू शकते, परंतु तो भोग आणि संग्रहात बसून तेवढा अनर्थ करून घेतो याचा काही पारावर नाही. ज्या सुखाची प्राप्ती झाल्यावर त्यापेक्षा अधिक लाभाची शक्यता राहत नाही आणि ज्या ठिकाणी स्थित झाल्यावर अत्यंत दारुण दुःखही त्याला विचलित करीत नाही, अशा सुखाच्या प्राप्तीसाठी पुढील श्लोकात प्रेरणा करतात. तम विद्यात दुःख योगम योग संज्ञितः सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. ज्या दुःखाच्या संयोगाचाच वियोग आहे त्यालाच योग नावाने जाणून घेतले पाहिजे. तो योग ज्या ध्यानयोगाचे लक्ष आहे त्या ध्यानयोगाचा अभ्यास न कंटाळता चित्ताने निश्चयपूर्वक केला पाहिजे. तम विद्यात दुःख संयोग, ज्याच्याशी आमचा संबंध नाही, झाला नाही, होणार नाही आणि होणे शक्यही नाही अशा दुःखरूप संसार शरीराबरोबर संबंध मानून घेतला, हा दुःख संयोग आहे. हा दुःख संयोग योग नव्हे. जर हा योग असता अर्थात संसाराशी आपला नित्य संबंध असता तर या दुःख संयोगाचा कधी वियोग झाला नसता. यावरून हे सिद्ध होते की दुःख संयोग केवळ आपला मानलेला आहे, आपण निर्माण केलेला आहे, स्वाभाविक नव्हे. त्याच्याशी कितीही दृढतेने संयोग मानला आणि कितीही दीर्घकाळ पर्यंत मानला तरीही याचा कधी संयोग होऊ शकत नाही. म्हणून आपण या मानलेल्या आगंतुक दुःख संयोगाचा वियोग करू शकतो. या दुःख संयोगाचा म्हणजे शरीर संसार इत्यादी वियोग करतात स्वाभाविक योगाची प्राप्ती होत असते. अर्थात स्वरूपाशी जो आपला नित्य योग आहे त्याची आपल्याला अनुभूती होते. स्वरूपाशी असलेल्या नित्य योगालाच या ठिकाणी योग समजावे. या ठिकाणी दुःखरूप संसाराच्या संपूर्णपणे वियोगाला योग म्हटले गेले आहे. म्हणजेच काय, संसारात जी अनेक दुःख येतात म्हणजे त्या दुःखाला दुःखरूप संसाराला तो पूर्ण त्याच्यापासून वियोग होतो. म्हणजे तो मानतच नाही की हे आपलं दुःख आहे असं. यावरून असे वाटते की स्वरूपाशी पूर्वी आपला वियोग होता आणि आता योग झाला, परंतु अशी गोष्ट नाही. स्वरूपाशी आपला नित्य योग आहे. दुःखरूप संसाराच्या संयोगाचा तर आरंभ आणि अंत होत असतो, तसेच संयोग काळातही संयोगाचा आरंभ आणि अंत होत असतो, परंतु या नित्य योगाचा कधी आरंभ आणि अंत होत नसतो. कारण हा योग मन, बुद्धी इत्यादी प्राकृत पदार्थापासून होत नाही, तर यांच्या संबंध विच्छेदाने होत असतो. हा नित्य योग स्वतः सिद्ध आहे. भगवंतांनी येथे योग संज्ञितम पद देऊन दुःखाच्या संयोगाचा वियोगाचे नाव योग म्हटले आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये समत्वम योग उच्चते म्हणून समतेलाच योग म्हटले आहे. समतेलाच म्हणजे सुख दुःख सारखंच मानण्याला. या ठिकाणी साध्यरूपी समतेचे वर्णन आणि येथे साधनरूपी समतेचे वर्णन आहे. या दोन गोष्टी तत्वतः एकच आहेत, कारण साधन रूपी समता शेवटी साध्य रूपी समतेत
परिणित होते. आता हेच त्यांनी परत दिलं, परिशिष्ट भाव थोडा वाचते. सांसारिक संयोगाचा विभाग वेगळा आहे आणि योगाचा विभाग वेगळा आहे. संयोग ज्यांच्याशी होतो त्यांच्यासोबत आपण सदा राहू शकत नाही, आणि जो आपल्या बरोबर सदा राहू शकत नाही, योग ज्याच्याशी होतो त्याच्या बरोबर आपण सदा राहू शकतो, आणि जो आपल्या बरोबर सदा राहू शकतो. म्हणून संसारात एकाचा दुसऱ्याशी संयोग होतो आणि परमात्म्याशी योग होतो. संसाराचा योग नाही आणि परमात्म्याचा वियोग नाही. अर्थात संसार आपल्याशी मिसळलेला नाही आणि परमात्मा आपल्यापासून वेगळा नाही. संसाराला मिसळलेले आणि परमात्म्याला वेगळे मानले हेच अज्ञान आहे. हीच मनुष्याची फार मोठी चूक आहे. संसाराच्या संयोगाचाच तर वियोग होतो, परंतु परमात्म्याच्या योगाचा कधी वियोग होत नाही. परमात्म्याशी जीवाचा योग अर्थात संबंध नित्य आहे. त्या स्वतः सिद्ध नित्य योगाचेच नाव योग आहे. हा नित्य योग सर्व देशात आहे, सर्व कालात आहे, सर्व क्रियेत आहे, सर्व वस्तूत आहे, सर्व व्यक्तीत आहे, सर्व अवस्थेत आहे, सर्व परिस्थितीत आहे, सर्व घटनेत आहे. तात्पर्य हे आहे की या नित्य योगाचा कधी वियोग झाला नाही, होणार नाही आणि होऊ शकत नाही. परंतु असतशी म्हणजे शरीराशी आपला संबंध मानल्याने या नित्य योगाचा अनुभव येत नाही. दुःखरूप असतशी मानलेल्या संयोगाचा वियोग, संबंध विच्छेद होतात, या नित्य योगाचा अनुभव येतो. हाच गीतेचा मुख्य योग आहे, आणि याच योगाचा अनुभव करण्यासाठी गीतेने कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग इत्यादी साधनांचे वर्णन केले आहे. परंतु या साधनांना योग तेव्हाच म्हटले जाईल जेव्हा असतशी संपूर्णपणे संबंध विच्छेद आणि परमात्म्याशी नित्य संबंधाचा अनुभव होईल. भगवंताने योगाची परिभाषा 2 प्रकाराने केली आहे. समतेचे नाव योग आहे. समत्वम योग उच्यते. दुःखरूप संसाराच्या संयोगाच्या वियोगाचे नाव योग आहे. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. मग तुम्ही त्याला समता म्हणा अथवा संसाराच्या संयोगाचा वियोग म्हणा, दोन्ही एकच आहे. तात्पर्य हे आहे की समते स्थिती झाल्यास संसाराच्या संयोगाचा वियोग होईल, आणि संसाराच्या संयोगाचा वियोग झाल्यास समते स्थिती होईल. दोन्ही पैकी कोणतेही एक झाल्यास नित्य योगाची प्राप्ती होईल. परंतु सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास तम विद्यात दुःख संयोग ही प्रथम स्थिती आहे, आणि समत्वम योग उच्चते ही नंतरची स्थिती आहे, ज्यात नैष्ठिकी शांती, परमशांती अथवा आत्यंतिक सुखाची प्राप्ती आहे. परमात्म तत्व आहे परमात्म तत्व आहे, रूप आणि संसार नाही रूप आहे. एक मार्मिक गोष्ट अशी आहे की आहेला पहिल्यापासून शुद्ध आहे, दिसत नाही. परंतु नाहीला नाही रूपाने पहिल्यापासून शुद्ध आहे दिसतो. कारण आहेला पाहण्यात मन बुद्धी लावाल, वृत्ती लावाल, तर आहे बरोबर वृत्ती रूप नाही ही मिसळलेला राहील. परंतु नाहीला नाही रूपाने पाहिल्यास वृत्ती ही नाहीत निघून जाईल आणि शुद्ध आहे शिल्लक राहील. म्हणजे आहे हे शिल्लक राहील. जसे केर कचरा झाडल्यावर त्याबरोबर झाडूचाही त्याग होते आणि घर शिल्लक राहते. तात्पर्य हे आहे की परमात्मा सर्वतोपरी पूर्ण आहे. याचे मनाने चिंतन केल्यास, बुद्धीने निश्चय केल्यास वृत्तीशी आपला संबंध कायम राहील. परंतु संसाराचा प्रतिक्षण वियोग होत आहे. अशा प्रकारे संसाराला अभाव रूपाने पाहिल्यास संसार आणि वृत्ती दोन्हींशी संबंध विच्छेद होईल, आणि भावरूप शुद्ध परमात्म तत्व आपोआप शिल्लक राहील. पूर्व श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी ज्या योगाचे साध्यरूपी समतेचे वर्णन केले होते, त्याच योगाच्या प्राप्तीसाठी आता पुढील श्लोकापासून सगुण निराकाराच्या ध्यानाचे प्रकरण आरंभ करतात.
संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषता मनसैवेंद्रियग्रामं विनियम्य समंतता. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या संपूर्ण कामनेचा संपूर्णपणे त्याग करून आणि मनानेच इंद्रियांच्या समुदायाला सर्व बाजूनी हटवून जी स्थिती कर्मफलाचा त्याग करणाऱ्या कर्मयोग्याची असते ती स्थिती सगुण साकार भगवंताचे ध्यान करणाऱ्याची तसेच आपल्या स्वरूपाचे ध्यान करणाऱ्या ध्यानयोग्याची ही असते. आता निर्गुण निराकाराचे ध्यान करणाऱ्याची ती स्थिती असते हे दाखवण्यासाठी भगवान पुढील प्रकार आरंभ करतात. संकल्प प्रभवन काम सांसारिक वस्तू व्यक्ती पदार्थ देश काल घटना परिस्थिती इत्यादींच्या अनुषंगाने मनात ज्या अनेक प्रकारच्या स्फुरणा होतात त्या स्फुरणांपैकी ज्या स्फुरणेविषयी प्रियता सुंदरता आणि आवश्यकता जाणवते ती स्फुरणा संकल्पाचे रूप धारण करते. याप्रमाणे ज्या स्फुरणेत या वस्तू व्यक्ती इत्यादी फारच वाईट आहेत हे आपल्या उपयोगाच्या नाहीत असा विपरीत भाव निर्माण होतो ती स्फुरणा ही संकल्प बनते. संकल्पापासून असे झाले पाहिजे आणि असे होऊ नये अशी कामना उत्पन्न होत असते. अशा प्रकारे संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या कामनेचा संपूर्णपणे त्याग केला पाहिजे. येथे कामांपद बहुवचनात आले आहे तरी पण याबरोबर सर्वांपद देण्याचे तात्पर्य कोणतीही आणि कशाचीही कामना राहू नये. अशेषता या पदाचे तात्पर्य कामनेचे बीज सूक्ष्म अहंकार सुद्धा राहू नये हे आहे. कारण वृक्षाच्या एका बीजापासून मैलोगणती पसरलेले अरण्य उत्पन्न होऊ शकते म्हणून बीजरूपी कामनेचा त्याग झाला पाहिजे. मनसैवेंद्रिय ग्राम ज्या इंद्रियांनी शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या विषयांचा अनुभव येत असतो भोग होत असतो त्या इंद्रियांच्या समूहाचे मनाकडून चांगल्या प्रकारे नियमन करावे. अर्थात मनातून इंद्रियांना आणि त्यांच्या आपापल्या विषयापासून परावृत्त करावे. समंततः म्हणण्याचे तात्पर्य मनातून शब्द स्पर्शादी विषयाचे चिंतन होऊ नये आणि सांसारिक मान प्रतिष्ठा आराम इत्यादीकडे किंचित मात्रही आकर्षण नसावे. तात्पर्य ध्यानयोगाने इंद्रिये आणि अंतःकरणद्वारा प्राकृत पदार्थांच्या संपूर्णपणे संबंध विच्छेदाचा निश्चय केला पाहिजे. पुढचा श्लोक. पूर्व श्लोकात भगवंताने संपूर्ण कामनेचा त्याग आणि इंद्रियांचा निग्रह करण्याच्या निश्चयाविषयी म्हटले. आता कामनेचा आणि इंद्रियांचा निग्रह कसा करावा याचा उपाय पुढील श्लोकात सांगतात. 25वा श्लोक. शनै शनै रूपरमे बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. धैर्ययुक्त बुद्धीद्वारा हळूहळू उपराम व्हावे आणि मनाला परमात्म स्वरूपात चांगल्या रीतीने स्थापन करून काहीही चिंतन करू नये. व्याख्या. बुद्ध्या धृती गृहीत साधना करता करता बहुतेक साधकांचे अंतःकरण उबकून जात असते. निराश होतात की ध्यान करून तत्संबंधी प्रयत्न करून कितीतरी दिवस झाले पण तत्वप्राप्ती काही झाली नाही. तर आता केव्हा होईल कशी होईल ही दृष्टी समोर ठेवून भगवंत ध्यानयोगाच्या साधकांना सावधान करत आहेत की त्याने ध्यानयोगाचा अभ्यास करताना सिद्धी प्राप्त झाली नाही तरीही कंटाळून जाऊ नये. उलट धैर्य धारण करावे. ज्याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्यावर सफलता झाली म्हणजे धैर्य राहत असते विफलता झाल्यावरही तसेच धैर्य राहावयास हवे. ते असे की किती वर्षे जाऊत प्राणही जाऊ तरी त्याची मला पर्वा नाही परंतु तत्वाला तर प्राप्त करावयाचेच आहे. कारण यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही काम नाही म्हणून हे काम संपवून दुसरे कोणते काम करायचे आहे. जर यापेक्षा दुसरे एखादे काम श्रेष्ठ असेल तर हे सोडून ते अगोदर करावे. अशा प्रकारे बुद्धीला वश करावे. अर्थात बुद्धीत मान प्रतिष्ठा आराम इत्यादींच्या अनुषंगाने संसाराचे जे महत्व कायम झाले आहे त्याला समाप्त करून टाकावे. तात्पर्य
पूर्वश्लोकात ज्या विषयांचा त्याग करण्यासाठी म्हटले गेले आहे, धैर्ययुक्त बुद्धीने त्या विषयांपासून विरक्त व्हावे. शनै शनैरू परमे, विरक्त होण्याविषयी घाई करू नये, तर हळूहळू उपेक्षा करीत करीत विषयाविषयी उदासीन व्हावे आणि उदासीन झाल्यावर त्यापासून पूर्णपणे विरक्त व्हावे. कामनेचा त्याग आणि मनातून इंद्रिय समूहाचे नियमन केल्यावरही या ठिकाणी उपराम होण्याविषयी जे म्हटले आहे त्याचे तात्पर्य हे आहे की एखाद्या त्याज्य वस्तूंचा त्याग केल्यावरही त्या त्याज्य वस्तूशी औशिक द्वेषाचा भाव राहू शकतो. त्या द्वेषभावाला समाप्त करण्यासाठी येथे विरक्त होण्याविषयी म्हटले आहे. तात्पर्य: संकल्पाविषयी आसक्ती करू नये आणि द्वेषही करू नये, तर त्यापासून संपूर्णपणे विरक्त व्हावे. या ठिकाणी विरक्त होण्याविषयी यासाठी म्हटले गेले आहे की परमात्म तत्व मनाने आकळले जाऊ शकत नाही, कारण मन प्रकृतीचे कार्य असल्याने जर प्रकृतीलाही ग्रहण करू शकत नाही, तर मग प्रकृतीच्याही पलीकडे असलेल्या परमात्म तत्वाला कसे ग्रहण करू शकेल? अर्थात परमात्म्याचे चिंतन करत असताना मन परमात्म्याला ग्रहण करेल ही त्याच्या आवाक्यामधील गोष्ट नाही. ज्या परमात्म्याच्या शक्तीने मन आपले कार्य करत असते त्याला मन कसे पकडू शकेल? यन मनसा न म्हणते पहिले 5वं नाही केन वेगळं आहे. जसे ज्या सूर्याच्या प्रकाशाने दिवे, विद्युल्लता इत्यादी प्रकाशित होतात, ते दिवे इत्यादी सूर्याला कसे प्रकाशित करू शकतील? कारण त्यांच्यात तर प्रकाश सूर्यापासूनच येतो. तसेच मन, बुद्धी इत्यादी जी काही शक्ती आहे ती त्या परमात्म्यापासूनच आलेली आहे. म्हणून ते मन, बुद्धी इत्यादी त्या परमात्म्याला पकडू शकणार नाही. दुसरी गोष्ट, संसारात व्यवहार करत असताना सुख मिळाले नाही, केवळ दुःखच दुःख हाताशी आले, म्हणून संसाराच्या चिंतनाशी काही प्रयोजन राहिले नाही. तर मग आता काय करावे? त्यापासून उपरत व्हावे, म्हणजेच ते सोडून द्यावे, त्याच्याशी संबंध ठेवू नये. आत्मसंस्थान मनकृत्वा, सर्व ठिकाणी एक सच्चिदानंद परमात्माच परिपूर्ण आहे. संकल्पाच्या पूर्वी आणि शेवटी तोच परमात्मा आहे. संकल्पातही आधार आणि प्रकाश रूपाने एक परमात्माच परिपूर्ण आहे. त्या संकल्पात परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीही सत्ता नाही, परंतु त्यांच्यामध्ये सत्ता रूपाने तो परमात्माच आहे, असा बुद्धीचा दृढ निश्चय निर्णय असावा. मनात कोणतेही विचारले तर त्यांना परमात्म्याचे स्वरूप मानावे. दुसरा भाव असा आहे की परमात्मा देश, काल, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी सर्वात परिपूर्ण आहे. हे देश, काल इत्यादी तर उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, परंतु परमात्मा तत्व कमी जास्त होत नाही. ते तर सदा जसेच्या तसेच राहत असते. त्या परमात्म्यात मनाला स्थिर करून, अर्थात सर्व ठिकाणी एक परमात्माच आहे, त्या परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच सत्ता नाही, असा पक्का निश्चय करून काहीही चिंतन करू नये. न किंचित अपि चिंतय, संसाराचे चिंतन करू नये ही गोष्ट तर पूर्वीच आली आहे. आता परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण आहे असे चिंतनही करू नये, कारण जर मनाला परमात्मा स्थिर केले तर आता चिंतन केल्याने सर्व सविकल्प वृत्ती होईल, अर्थात मनाशी संबंध कायम राहील, ज्यामुळे संसाराशी संबंध विच्छेद होणार नाही. जर अशी स्थिती कायम राहावी असे चिंतन कराल तर परिच्छिन्नता कायम राहील, अर्थात चित्ताची आणि चिंतन करणाऱ्याची सत्ता कायम राहील. म्हणून सर्व ठिकाणी एक परमात्माच परिपूर्ण आहे असा दृढ निश्चय केल्यावर कोणत्याही प्रकारचे किंचित मात्रही चिंतन करू नये. अशा प्रकारे उपराम झाल्याने स्वतः सिद्ध स्वरूपाचा अनुभव होईल, ज्याचे वर्णन पूर्वी 22व्या श्लोकात झाले आहे. ध्यानासंबंधी मार्मिक गोष्ट. सर्वात मुख्य गोष्ट अशी आहे की परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण आहे. सर्व देशात, सर्व काळात, संपूर्ण वस्तूत, संपूर्ण व्यक्तीत, संपूर्ण घटनेत आणि संपूर्ण क्रियेमध्येही परमात्मा साकार, निराकार सर्व रूपात सदा जसाच्या तसा विद्यमान आहे.
त्या परमात्म्याशिवाय जेवढे काही प्रकृतीचे कार्य आहे ते सर्वच्या सर्व परिवर्तनशील आहे. परंतु परमात्म तत्वात कधीही किंचित मात्र परिवर्तन झालेले नाही, होणार नाही आणि होऊ शकतच नाही. त्या परमात्म्याचे ध्यान असे केले जावे की जसे कोणी मनुष्य समुद्रात खोल उतरले आहे, त्याला नजर पोहोचेल इतक्या दूर अंतरापर्यंत पाणीच पाणी दिसत असावे. खाली पाहिले तरी पाणी, वर पाहिले तरी पाणी, चारी बाजूने त्याला पाणीच पाणी परिपूर्ण दिसते. त्याचप्रमाणे इथे आपण आपल्याला एका ठिकाणी मानतो, त्याच्या आतही परमात्मा आहे आणि बाहेरही परमात्मा आहे, वरही परमात्मा आहे आणि खालीही परमात्मा आहे. चारी बाजूनी परमात्माच परमात्मा परिपूर्ण आहे. शरीराच्या कणाकणात तो परमात्मा आहे. त्या परमात्म तत्वालाच प्राप्त करणे मनुष्य मात्राचे ध्येय आहे आणि तो नित्य निरंतर प्राप्त आहे. त्या परमात्म तत्वापासून कोणीही दूर होऊ शकत नाही. कोणत्याही अवस्थेत त्यापासून कोणीही वेगळा होऊ शकत नाही. केवळ आपली दृष्टी विनाशी पदार्थांकडे असल्यामुळे सदा परिपूर्ण निर्विकार सम शांत राहणारे परमात्म तत्व दिसत नाही. जर त्या परमात्म्याकडे दृष्टी लक्ष गेले तर की तो सर्व ठिकाणी जसाच्या तसा परिपूर्ण आहे, तर आपोआप ध्यान होईल. ध्यान करावे लागणार नाही. जसे आपण सर्व पृथ्वीवर राहत आहोत, तर आपल्या आत बाहेर वर आणि चारी बाजूनी आकाशच आकाश आहे, पोकळीच पोकळी आहे, परंतु त्याच्याकडे आपले लक्ष नसते. जर लक्ष गेले तर आपण निरंतर आकाशातच राहत आहोत, आकाशातच चालत आहोत, फिरत आहोत, खात पित आहोत, झोपत आहोत तसे दिसेल. परंतु आकाशाकडे लक्ष नसल्याने याचा पत्ता लागत नाही. जर त्याकडे लक्ष गेले की आकाश आहे, त्यात ढग आहे, पाऊस पडतो, त्यात सूर्य चंद्र तारे इत्यादी आहेत, तर आपले लक्ष आकाशाकडे जाईल, अन्यथा जाणार नाही. आकाशाकडे आपले लक्ष नसले तरीही आपल्या सर्व क्रिया आकाशातच होतात. तसेच त्या परमात्म तत्वाकडे लक्ष न गेले तरी आपल्या संपूर्ण क्रिया त्या परमात्म तत्वातच होत आहेत. म्हणून गीतेने म्हटले आहे की शनै शनैरु परमेत बुद्ध्या धृती गृहीतया, अर्थात ज्या बुद्धीत धैर्य आहे अशा बुद्धीद्वारा हळूहळू उपरत व्हावे. संसाराची कोणतीही गोष्ट मनात आल्यास त्यापासून उपरत व्हावे. साधकाची ही चूक होत असते की ज्यावेळी तो परमात्म्याचे ध्यान करण्यासाठी बसत असतो, त्यावेळी सांसारिक वस्तूचे स्मरण आले तर तो त्याचा विरोध करू लागतो. विरोध केल्यानेही वस्तूचा आपल्याशी संबंध होत असतो आणि त्याविषयी आसक्ती ठेवल्यानेही संबंध होत असतो. म्हणून विरोधही करू नये आणि आसक्तीही ठेवू नये. त्याची उपेक्षा करावी, त्यापासून उदासीन व्हावे, पर्वा करू नये. संसाराची आठवण आली तर आली, नाही आली तर नाही आली, अशा बेपर्वाईने संसाराशी संबंध जोडला जाणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात की त्यापासून उदासीनच नाही तर उपरत व्हावे. उत्पन्न होणारी गोष्ट ही नष्ट होणारी असते, हा नियम आहे. म्हणून संसाराचा केवढाही संकल्प विकल्प आला तरी तो सर्व नष्ट होतो. म्हणून त्याला कायम ठेवण्याचा प्रयत्न करणे ही चूक आहे आणि नाश करण्याचा प्रयत्न करणे ही चूक आहे. संसारात पुष्कळच्या वस्तू उत्पन्न आणि नष्ट होतात, परंतु त्याचे पाप आणि पुण्य आपणाला लागत नाही, कारण त्यांच्याशी आपला संबंध नाही. तसेच मनामध्ये संकल्प विकल्प आले, संसाराचे चिंतन झाले तरी त्याच्याशी आपला काही संबंध नाही. स्मरण आलेल्या वस्तूशी संबंध नाही किंवा ज्या मनात वस्तूचे स्मरण झाले त्या मनाशीही आपला काही संबंध नाही. आपला संबंध तर सर्व ठिकाणी परिपूर्ण असलेल्या परमात्म्याशी आहे. म्हणून उत्पन्न आणि नष्ट होणारे संकल्प विकल्प त्यांच्याशी काय म्हणून आसक्ती ठेवावी आणि काय म्हणून द्वेष करावा, हा तर उत्पत्ती आणि विनाशाचा एक प्रवाह आहे. यापासून उपरत व्हावे, विमुख व्हावे, याची काहीही पर्वा करू नये. तर यातलं अजून थोडस वाचू का? हो, नोट्स काढले असतील तर वाचा, हरकत नाही ते. थोडस हा. अजून हो पुढचं हो. थोडस वाचू की थांबू? हरकत नाही ना, मग सुनीता हेच ते हेच रेडी राहा तोपर्यंत. हा. हा, ठीक आहे. हा. थोडसच वाचते पुढचं. एक परमात्माच परमात्मा परिपूर्ण आहे. जे करतो तेव्हा मी आहे असे दिसू लागते. हे व्यक्तित्व मीपणा ही ज्याच्या अंतर्गत आहे, असा तो अपार असीम सम शांत सद्घन
चिदघन आनंद घन परमात्मा आहे. जसे संपूर्ण पदार्थ क्रिया इत्यादी एका प्रकाशाच्या अंतर्गत आहेत, त्या प्रकाशाचा संबंध तर सर्व वस्तू क्रिया व्यक्ती इत्यादींशी आहे, पण मानला नाही तर कोणाशीही संबंध नाही. प्रकाश आपल्या ठिकाणी जसा तसा स्थित आहे. त्या प्रकाशात कितीतरी वस्तू येतात जातात, कितीतरी क्रिया होत असतात, परंतु प्रकाशात काहीही फरक पडत नाही. तसेच प्रकाश स्वरूप परमात्म्याशी कोणत्याही वस्तू क्रिया इथं नाही. संबंध आलाच तर सर्वांशी संबंध आहे, आणि नाही तर कोणाशीही संबंध नाही. या वस्तू क्रिया इत्यादी सर्व उत्पत्ती विनाशशील आहेत, आणि तो परमात्मा अनुत्पन्न तत्व आहे. त्या परमात्म्यात स्थित होऊन काहीही चिंतन करू नये. एक चिंतन केले जाते आणि एक होत असते. चिंतन करू नये आणि आपोआप कोणते चिंतन झाले तर त्याच्याशी आपला संबंध जोडू नये. तटस्थ राहावे. वास्तविक आपण तटस्थच आहोत, कारण संकल्प विकल्प तर उत्पन्न आणि नष्ट होतात, परंतु आपण राहतो, म्हणून राहणाऱ्या स्वरूपातच राहावे आणि संकल्प विकल्पाची उपेक्षा करावी, तर ते संकल्प विकल्प आपल्याला लागू होणार नाहीत. साधक एक चूक करतो की जेव्हा त्याला संसाराची आठवण येते तेव्हा तो त्याचा द्वेष करतो की याला हटवले पाहिजे, नाही तर मिटवले पाहिजे. असे करण्याने संसाराशी विशेष संबंध जोडला जातो, म्हणून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करू नये. तर असा विचार करावा की जे संकल्प विकल्प होतात त्यातही ते परमात्म तत्व ओतप्रत आहे. जसे पाण्यात बर्फाचा तुकडा टाकला तर बर्फ स्वतः पाणीच आहे, आणि त्याच्या बाहेरही पाणीच आहे. तर ते परमात्म्याच्याच अंतर्गत आहेत, आणि स्वल्प विकल्पाच्या अंतर्गत परमात्माच परमात्मा परिपूर्ण आहे. जसे समुद्रात मोठमोठ्या लाटा उत्पन्न होतात, एका लाटेनंतर दुसरी येते, त्या लाटेत पाणीच पाणी आहे. दिसायला लाट वेगळी दिसते, परंतु पाण्याशिवाय दुसरे काही नाही. तसेच संकल्प विकल्पात परमात्म तत्वाशिवाय कोणतेही तत्व नाही, कुठलेही वस्तू नाही. परिशिष्ट भाव. ध्यान योगाचे दोन प्रकार आहेत. एक मन एकाग्र करणे आणि दुसरं विवेकपूर्वक. एक मिनिट हा पद्मजाताई, हा एक मिनिट. हा मला फार थोडा वेळ आहे, कारण मला 4 वाजता परत ठीक एक आहे, ठीक कार्यक्रम आहे, आहे. चालेल, मग थांबवते मी. ओके. मी वैजू आहेस का? ठीक आहे. वैजू सराफ आहे का? ठीक आहे. असे ना, माझी मैत्रीण आहे ती, तिने हा, मला रिक्वेस्ट केली म्हणून मी ठीक सांगते. आहे. हो, आता आहे आहे. खूप हा, सांगा छान सांगा. आपण साधक संजीवनीचं वाचन केलेलं आहे. आता जेव्हा आपण हे वाचन करत असतो, विषय समजून घेत असतो, पण त्याची लेवल इतकी जास्ती असते की आपल्याला नक्की काय करायचं हे कधीच कळत नसतं. प्रॅक्टिकली आपण एक संसारी असतो, आणि मग त्याच्यात संकल्प विकल्प ध्यान अमक धमक हे जे ना, हे आपल्यापेक्षा फार पुढे असतं. सुखदुःखाच्या व्याख्या सुद्धा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. तर आता आपल्याला ह्या 5 जे श्लोक आहेत, 21, 22, 23, 24, 25, आता हा संयोग असा हा योग आहे, याच्यामध्ये 6वा सांगितलेला. आता गीतेचा 18 अध्यायांपैकी प्रत्येकाला, कोणाला कर्मयोग आवडतो, कोणाला ध्यान योग आवडतो, कोणाला सांख्य योग आवडतो, कोणाला विषाद. माझ्या मते हा जो 6वा अध्याय आहे ना, हा खरा अध्याय आपल्याला आत्मसात करता येण्यासारखा आहे. खरं सांगायचं म्हणजे कर्मयोग तर सगळेजण करतातच, पण कर्मयोगामध्ये सुद्धा त्यांनी परमात्म्याची प्राप्ती अशी सांगितलेली नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला निष्काम कर्मयोग जो सांगितला आहे तो तुमच्या सुखासाठी किंवा एक संसार रहट चालावी म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. पण प्रत्येकाचं गंतव्य काय असावं, प्रत्येकाला खरंच काय जाणून घ्यायचंय. आता शंकराचार्यांचा आपण ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणतो की नाही, की बा मी मनोबुद्धी अहंकार मी नाहीये, पण मी शिव आहे. पण मग शिव हे सुद्धा काय आहे? शिव हे तत्व आहे, आणि हे तत्व म्हणजेच काय आहे? हा परमात्मा आहे. म्हणजे प्रत्येक जणांनी जर आपल्यामध्ये स्वतःमध्ये जर देव बघितला, जर तत्व बघितलं ते, तर त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. पण आता इथे खूप विशद करून आपल्याला यांनी सांगितलेलं, भगवंतांनी असं सांगितलेलं आहे की सुखम, ते 25वा जो 21वा जो श्लोक आहे ना, सुखम आत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्य मतेंद्रियम
वेत्ती यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आपला देह असतो, आपल्या देहामध्ये मन असतं, मनामध्ये बुद्धी असते. परमात्म्याची प्राप्ती करून जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा देह तुम्ही विसरायला हवा, त्याच्यातलं मनही विसरायला हवं, बुद्धीही विसरायला हवी. कारण बुद्धी सुद्धा व्यक्ती सापेक्ष असते, काल सापेक्ष असते. एखादी गोष्ट मला आता ही आवडेल, कदाचित काही काळाने ती आवडणार नाही, माझ्या बुद्धीला ती पटणार नाही, आता माझ्या बुद्धीला पटतीये. मग ही जी बुद्धी आहे ना, ही सुद्धा निरपेक्ष अशी नाहीये. या बुद्धीची आपल्याला निरपेक्ष अपेक्षा तयार करायची आहे, निरपेक्ष अवस्था तयार करायची आहे. त्याच्यासाठी हा श्लोक त्यांनी सांगितलेला आहे की जेव्हा तुम्ही अत्यंत सुख किंवा अत्यंत दुःख याच्या पलीकडे जाता, त्याच्या पलीकडे जी बुद्धी असते, ती सुख तुम्हाला जाणवू देते, जी दुःख तुम्हाला जाणवू देते, त्याच्या पलीकडे जी बुद्धी असते, ज्याच्यावरती कशाचाच परिणाम होत नाही, सुखाचाही परिणाम होत नाही, दुःखाचाही परिणाम होत नाही, आजचाही परिणाम होत नाही, उद्याचाही परिणाम होत नाही, कालचाही परिणाम होत नाही, कुठल्या जागेवर आपण बसलेलो आहे त्याचाही परिणाम होत नाही, कुठल्या अवस्थेत आपण बसलेलो आहे त्याचाही परिणाम होत नाही, अशी एक सूक्ष्म बुद्धी असते आपल्यामध्ये. आणि ह्या सूक्ष्म बुद्धीला प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून आपल्याला योग अवस्था करावी लागते. समत्वम योग उच्यते. आता अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण तसं म्हणतो, समत्वम योग उच्यते. समत्वम म्हणजे काय? मन आणि बुद्धी तुम्ही स्थिर ठेवा. खरं तुम्ही सांगा, प्रत्येक जणांनी मला अगदी उत्तर देऊन सांगा की जेव्हा तुम्ही योगासनाला बसता, आता आपण जे योग करतो ना, ही भाषाच फार म्हणजे काय वरवरची असते. आम्ही योगाला जातो, आम्ही योगा करतो, आम्ही आसनं करतो, आम्ही फक्त हात पाय हलवता येतात की नाही, योगाची स्थिती प्राप्त होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला शरीरावरती संयम ठेवता आला पाहिजे. याच्यासाठी केलेली अगदी प्राथमिक अवस्था असते ती योगाची असते, ती आपण योगासनांच्या आपण तो योगा असं म्हणतो. तर सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातनं हे काढून टाका की योगा करणं म्हणजे तुम्ही योगी आहात किंवा योग साधना करता असं नाही, पण ती नक्कीच पहिली पायरी मात्र योगाची आहे. आणि जेव्हा असा हा योग तुम्हाला प्राप्त होतो तेव्हा तुम्हाला पुढच्या स्टेपला जायला सोपं जातं. आणि मग तिथे तुम्हाला काही संकल्प आणि विकल्प करायचे असतात. आता जनरली जे लोक कोणी योग निद्रा करत असतील, याच्यामध्ये जेव्हा योग निद्रा ती कॅसेट असते कोणाची, जे तुमचे योगाचार्य असतील, योग गुरु असतील, तर त्यांची जी कॅसेट असते तेव्हा ते तुम्हाला सांगतात की असं झोपा, मग नंतर हातपाय शिथिल करा, डोकं शिथिल करा आणि मनात कुठलाही विचार येऊ देऊ नका, विचार येऊ देऊ नका असं सांगतात. पण तुम्ही सांगा खरंच की विचार जातात का अशी इतक्या सोप्या पद्धतीने? नाही जात. व विचार येऊ देऊ नका म्हटल्यानंतर बरोबर आपल्याला काही ना काहीतरी विचार येतात. नाही नाही, मग आपण परत तो हटवतो, नाही विचार नाही येऊ देते. असं करता करता कधीतरी एक स्टेज अशी येते की खरंच तेव्हा खूप 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 साधनेने ती स्टेज येते की जेव्हा तुमचं मन निर्विकल्प असतं, त्याच्यामध्ये कुठलाही संकल्प नसतो, कुठलाही विकल्प नाही. संकल्पाला पॉझिटिव्ह सेन्स आहे, विकल्पाला निगेटिव्ह सेन्स. बाकी संकल्प विकल्पामध्ये फारसा काही फरक नाहीये. आणि हा जो संकल्प जो असतो, हा तुम्हाला ते योगाचार्य मुद्दाम सांगतात की तुम्ही आता या योग निद्रेमध्ये असताना एक मनाशी संकल्प करा. संकल्प की बाबा माझी तब्येत चांगली होऊ दे, किंवा मला जायचंय तिकडचं माझं काम होऊ दे, मला इकडे माझे पैसे अडकलेत ते होऊ देत. हे असे संकल्प जे असतात ना, हे खूप भ्रामक संकल्प असतात. खरा संकल्प कसा असायला हवा योग निद्रेमध्ये की मला परमा अनुभव येऊ देत. आणि असा संकल्प त्यानं काय होतं, हे तिसऱ्या ह्याच्यामध्ये आलंय की तम विद्या, तो जो श्लोक आहे भवसागर. आता आपण संसाराला भवसागर म्हणतो. भव म्हणजे भोग, आणि भोग म्हणजे आपण नेहमी म्हणतो काय भोगायचे ते भोगू दे. सुखाला आपण कधीच म्हणत नाही, दुःखाला म्हणतो आपण माझ्या नशिबाला काय हे भोग आहेत वगैरे येते. म्हणून त्या संसार रूपी सागराला आपण भवसागर असं म्हणतो. आणि हा संसार रूपी सागर जर तरून जायचा असेल तर संसारातलं दुःख तुम्हाला स्वतःला प्रयत्नपूर्वक बाजूला करायला हवंय. प्रयत्नपूर्वक बाजूला करायचं म्हणजे काय करायचं की जसं बहिणाबाईंनी सांगितलं, मन वढाय वढाय उभ्या पिकावर काय थोर, किती हाकलं हाकलं तरी फिर येई पिकावर. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण विचार करतो की नाही मला माझ्यातलं दुःख हटवून टाकायचंय, मला त्याचा विचार करायचा नाही, तेव्हा वारंवार तेच 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 तुम्हाला दुःख आठवतं.
मग याच्यासाठी काय करायचं की तुमचं मन एकाग्र करायचं आहे आणि दुःखाचे विचार म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग किंवा काय म्हणतात, ज्या गोष्टींनी आपल्या मेंदूमध्ये निगेटिव्ह हॉर्मोन्स तयार होतील अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला विसरायला हव्यात. तुमच्या मनात फक्त संकल्प असायला हवा आणि तो संकल्प म्हणजे हाच असायला हवा की मला परमात्म्याची प्राप्ती व्हायला पाहिजे. हे सांगितलंय त्यांनी 23व्या श्लोकात. 21, 22, 23. आता 24वा जो श्लोक आहे संकल्प प्रबोधता. आता हा संकल्प जेव्हा तुम्ही करता, मनामध्ये करता, तर हा केल्यानंतर तो इतका साध्य असतो का हो? सहज साध्य असतो का? सहज साध्य नसतो तो. तो खूप अवघड असतो. परमात्म्याची प्राप्ती ही सर्वात अवघड गोष्ट आहे आणि याच्यासाठी आपलं जीवन असतं. मनुष्य जन्म त्याच्यासाठीच घेतलेला असतो. 84 लक्ष योनींनंतर आपल्याला हा जन्म मिळालेला असतो. तो ह्याच्यासाठी की तुम्ही चांगला संकल्प करा आणि परत तुम्ही मोक्षाप्रत जा. परत तुम्ही परमात्म्याची प्राप्ती किंवा परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही इथे आला पाहिजेत. आणि याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम जे आहे ते तुम्हाला प्रयत्नपूर्वक अचीव करायचंय ते म्हणजे तुमची बुद्धी ही अतिशय चांगली चांगली म्हणजे नुसती स्मरणशक्ती चांगली, प्रज्ञा चांगली, मेधा चांगली अशातला भाग नाहीये. तर ती एकदम शुद्ध अवस्थेत तुम्हाला न्यायची आहे. आणि ही शुद्ध अवस्था मिळवणं हे इतकं अवघड असतं, इतकं अवघड असतं की समजा तुम्हाला एका समुद्रामध्ये तुम्हाला टाकलंय, तुम्हाला चांगलं पोहता येतंय आणि तुम्हाला सांगितलं की जा तुम्ही समुद्राच्या तळाशी जा आणि एक मला सोनेरी रंगाचा तिथे शिंपला आहे, त्या शिंपल्यामध्ये सोन्याचा मोती तयार झालेला आहे, तर तो मोती मला आणून द्या तुम्ही. तो सोन्याचा मोती जो आहे तो आणणं आपल्यासाठी जितकं अवघड असतं, कितीही तुम्हाला पोहायला आलं, कितीही काही आलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ठरवलं, किती खाली डाईव्ह मारली तरी तुम्हाला तो सोन्याचा मोती त्या सोन्याच्या शिंपल्यातनं घेणं जेवढं अवघड असतं तेवढंच तुमची ही बुद्धी जी आहे ना 21व्या श्लोकाप्रमाणे सांगितलेली, ही अतिशय प्युअर, अतिशय शुद्ध अवस्थेमध्ये नेणं हे अतिशय अवघड असतं. आणि हे केवळ तुमच्या संयमाने, तुम्हाला संयोगाने आणि संयमानेच तुम्हाला ते अचीव करता येतो. याच्यासाठी तुम्हाला योगाभ्यास अतिशय चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. योगाभ्यास म्हणजे परत मी तुम्हाला सांगते, योगासन ही योगाची पहिली पायरी अतिशय प्राथमिक, अतिशय प्राथमिक, अतिशय प्राथमिक. कोणीही असं समजू नये की मी मॅट घेऊन दररोज योगाला जाते म्हणजे मी योगी झाले आणि आम्ही काय म्हणतात आम्ही मेडिटेशन करतो. खरं सांगा तुम्हाला मेडिटेशन करताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती वेळ एकत्र झालं आणि ते एकत्र झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या ज्ञानाची प्राप्ती झाली. आपल्या पूर्वीचे जे ऋषीमुनी होते ते सगळे ही बुद्धी वापरायचे आणि एका ठिकाणी ध्यानामध्ये बसून चिंतन मनन करायचे आणि लक्षावधी, कोट्यावधी, अब्जावधी अशा दूर असलेल्या सगळ्या ताऱ्यांचं निरीक्षण त्या योग्यांनी केवळ आणि केवळ या योग धारणेमध्ये केलेलं आहे. हे आता हे आपल्याला अचीव करणं भयंकर अवघड आहे, तरी पण आपण त्याच्यातला काही भाग होऊ शकतो. आपल्या संसारातले सुख-दुःख बाजूला सारून आपण थोडासा तरी वेळ स्वतःसाठी, स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करण्यासाठी आपण तो वेळ घालवता आला पाहिजे. याच्यासाठी जरा सगळं बारीक बाजूला करून टाकावं. आणि हे करण्यासाठी जो शेवटचा 5वा श्लोक आहे 25वा, शनै शनै वगैरे जो आहे तो शनै म्हणजे हळूहळू सावकाश. हे तुम्हाला एका दिवसात, 2 दिवसात, एका वर्षात सुद्धा येणार नाही. हे अतिशय हळूहळू हळूहळू येतं. जसं एखाद्या महादेवावरती आपण अभिषेक करतो, त्या अभिषेक पात्रामध्ये पाणी भरपूर असतं, पण थेंब 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 करत 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 आपण जेव्हा श्लोक म्हणत तो अभिषेक करतो, एकदम जर सगळं ते पाणी ओतलं त्या महादेवावरती आणि चला आता झालं माझं सगळी माझी देवपूजा झाली, माझा अभिषेक झाला, हे असं नाही करून चालणार. तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेशन, ते चिंतन, ते मनन खूप हळूहळू हळूहळू करावं लागतं. जसं पाण्याचं उदाहरण दिलं जातं की पाण्याचं तुम्ही पाण्याचा आकार कसा सांगाल? पाण्याचा आकार नाही सांगता येत. पाणी म्हणजे द्रवरूप, कुठल्याच कशाचाच आकार सांगता येत नाही. फुलपात्रात ठेवलं तर ते फुलपात्राच्या आकाराचं असतं, तांब्यात ठेवलं ते तांब्याच्या आकाराचं असतं, नदीमध्ये जे असतं ते नदीच्या आकाराचं असतं. पण तेच पाणी जर तुम्ही गोठवलं, त्याचा बर्फ तयार केला, तर त्याचा एक काहीतरी विशिष्ट आकार तुम्हाला सांगता येतो. तर आपल्याला सुद्धा ही बुद्धी जी आहे ना, ही पाण्यासारखी जी तरल असते, ती सगळी कॉन्सन्ट्रेट करून ती एका ठिकाणी एकत्र आणून आणि त्याला एक विशिष्ट आकार तुम्हाला देता येईल असं करून जेव्हा ती बुद्धी तुम्ही वापरता, त्या बुद्धीमुळेच तुम्हाला फक्त परमात्म्याचं दर्शन होणार असतं.
परमात्म्याचा लाभ होणार असतो आणि परमात्म्याची प्राप्तीही होणार असते. कधी कधी नुसतं तुम्हाला दर्शन देतो परमात्मा, पण तुम्हाला त्याचा लाभ होतो का? नाही. बऱ्याच जणांना, बऱ्याच बायकांना असं वाटतं, अरे अरे मला ना आता इथे दत्त दिसले, पण नमस्कार करायच्या आधीच ते करून घ्यायचे असेल, तुम्हाला त्यांच्या सानिध्यातच राहायचं असेल, तर तुम्हाला एवढी तुमची त्या बुद्धीवरती कमांड पाहिजे. आणि हे सगळं तुम्हाला देवानी कपॅसिटी माणसाला दिलेली आहे ते करण्याचं. हे करण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करायला हवा. आणि हळू, उद्या काय मला बाहेर जायचंय, परवा काय मला पाहुणे चाले, तेरवा काय मला बरंच नव्हतं, अशा कारणांनी आपल्याला कधीही आपण कॉन्सन्ट्रेशन किंवा मेडिटेशन करू शकणार नाही आहोत. पण तुम्ही रोज स्वतःसाठी जर सुरुवातीला तुम्ही तासभर काढा, नंतर तुम्ही 15 मिनिटावर याल, नंतर तुम्ही 5 मिनिटावर याल, तुम्ही 1 मिनिटाचं जरी कॉन्सन्ट्रेशन करू शकला, होऊ शकते. आणि म्हणून आज मला वैजूनी सांगितलं की तू थोडासा गोश्वारा सांग, मी थोडी प्रॅक्टिकल होऊन सांगते, जे मला समजलेलं आहे ते सांगते. आपण पुस्तकात आहे, पण मी काय करू शकते, हा अध्याय जर मला आत्मसात असेल तर मी फक्त योग करूते. हे जे 4-5 श्लोक आहेत हे खरं म्हणजे गाभा आहेत या सगळ्या, म्हणजे गीतेचा गाभाच आत्मसंयम योग आहे. आणि त्या गाभ्यामध्ये सुद्धा हे 5 श्लोक जे आहेत हे जास्ती मला उपयुक्त वाटतात. तर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी म्हणजे वैजूचे तर आभार मानते, तुमच्या सगळ्यांचेही आभार मानते. धन्यवाद. सुनीता, खूप छान सांगितलं. मला असं वाटतं प्रथम परीक्षा, उत्तमा, विशारद या सगळ्यांना आता कळलं असेल की अभ्यास कसा करायचा आणि त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा. आणि हाच जर प्रश्न विचारला तर आपण प्रॅक्टिकली याचं उत्तर कसं लिहू शकतो हे सगळ्यांना आज समजलं. पुस्तकी भाषेत देण्यापेक्षा नेहमी तुम्हाला काय समजलंय त्या बोली भाषेत तुम्ही उत्तर घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला खरं कळलं की नाही कळतं. नाही तर मी तर सांगते ना, एवढी पुस्तकं एका गीतेवरती माझ्याकडे एक रॅक भरून पुस्तकं आहेत, पण ते इतके, आणि जेव्हा आपण वाचतो तेव्हा गोळाबेरीज जर आपण बघायला गेलं तर आपल्याला काहीही कळालेलं नसतो. त्यापेक्षा ना छोटे छोटे तुकडे तुम्ही करा, अर्थ तुम्ही समजून घ्या, आणि नक्की मला काय करायचं ह्याच्यातनं हे जर तुम्हाला कळालं ना, तर तुम्ही प्रथम काय सगळ्याच परीक्षा अतिशय चांगल्यापणे तुम्ही देऊ शकाल आणि उत्तीर्ण होऊ शकाल. पण धन्यवाद वैजू. परत एकदा मी तुला सांगितल्याप्रमाणे मला 4 वाजता क्लास आहे, मला निघायचंय. परत एकदा धन्यवाद. परत एक काही धन्यवाद चान्स सुनीता मिळाला ताई, मला. खूप छान सांगितलं बरं का. धन्यवाद. हो तेच म्हणलं, धन्यवाद. खूप छान सांगितलं अगदी. मी 22 वर्ष गीता शिकलेली आहे. बरोबर. आणि प्रॅक्टिकली नॉलेज खूप महत्वाचं आहे, हे खूप छान. प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचं आहे. आणि ते आता वैजूने इतकं शॉर्ट पिरियड ऑफ नोटीस मला सांगितलं. मला त्याच्यात अनेक कामं होती, शेतीचे हिशोब होते, आमचे होते, पण तरी हा विषय माझ्या आवडीचा असल्यामुळे ना मला थोडंफार का होईना ते बोलता आलं. वास्तविक पाहता मी श्लोक सुद्धा आता बघितले, म्हणजे तुमच्याशी बोलताना मी उघडून पाहिली गीता. पण ठीक आहे, धन्यवाद. पद्मजा त्यांचं मी वाचन ऐकलेलं होतं थोडंफार, त्याच्यामुळे मला बोलायचं काय हे लक्षात आलं लगेच. परतही चान्स दिला तर परतही बोलेन. नक्कीच. हो. नक्कीच. धन्यवाद. छान झालं ताई, छान, मस्त सांगितलं. थँक्यू. कळलं आम्हाला त्याचं. श्लोकांचा गोषवारा पण कळला थोडा त्यावेळी. गुरुची चालेल. कर तुझी कामं कर. ओके. कोण बोलणार होतं? हँड रेस कोणी केला आपला? कोणी आहे का हँड रेस केलेला? आता नाही ना. आता लक्षात घ्या की आपण जे श्लोक वाचतोय साधक संजीवनी मधून फक्त आपण वाचन करतोय. ऍक्च्युली त्या श्लोकामध्ये त्या श्लोकाच्या 2-4 शब्दांचा अर्थ घेऊन आपण कसं लिहायचं किंवा कसं वागायचं किंवा कसं असावं हे आपण वेगळ्या पद्धतीने विचार करून आता समजून घ्यायला पाहिजे. असा जर विचार केला तर आपल्याला उत्तर लिहिणं जास्त सोपं आहे. आणि त्या श्लोकाचा जो आपण अर्थ काढतो किंवा विचार करतो किंवा मनन करतो, चिंतन करतो, ते तसं जर आपण मनन चिंतन केलं तर तो श्लोक आपल्या लक्षात राहील. वाटतंय का असं काही? नुसतं वाचन करून काय फक्त आपलं चक्कपैकी ते विसरलं जाते. होईल फक्त वाचन करून नुसतं.
नाही पण हे गाभा कळायला आणि हे कळायला म्हणजे खूप विचार आणि खूप वेळ पण लागतो हा. ताई. हो वेळ पण पण मग खूप लागतो. काही पण वेळेला मग दुसऱ्या याच्यातले काही 4-5 हे वाचायला गेले तर एका तासात काही वेळेला 2च श्लोक वाचून होतात हो, आणि त्याचं ते कारण की वाचून होतं. कारण की हो त्याच्यात काय काय मुख्य आहे हे आपण समजून नाही घेत आहे. आपण हो नुसतं सरळ सरळ वाचन करतोय. हो. संकल्प हा सरळ विकल्पामध्ये सरळ घ्यायचं. हो संकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय, आपण हो माझ्या लाईफमध्ये मी त्या पद्धतीने संकल्प विकल्प करते आहे का, हा आपण विचार करत नाहीये. म्हणून तो श्लोक आपण नुसता वाचून वाचून चक्कपैकी हो. पान उलटतो आहे, पण त्याचा अर्थ आपण विसरून जातोय. आता आपण जेव्हा गोषवारा सांगू, आज सुनीताने सांगितला, उद्या परवा ती कधी पण सांगेल, पण आपण जेव्हा सांगू तेव्हा आपण त्या पद्धतीने सांगायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यात आपला अभ्यास होईल किंवा सर्वांचा अभ्यास होईल. बरोबर. खरंच छान. हा. अजून कोणी सांगणार आहे, काही बोलणार आहे? कोणाला जे काही काही बोलायचं, कोणाला काही चर्चा करायची किंवा अजून काही प्रश्न असतील याच्यावर सगळं सांगू शकता, सगळं बोलू शकता. बघूयात श्लोक 21 ते 28 मध्ये भगवान श्रीकृष्ण ध्यान योगाच्या अंतिम अवस्थेचे वर्णन करतात. बघा आत्ताच ताईंनी सांगितलं की ध्यान कसं करायचं, योगाची समाधी कशी लावायची, किंवा आपण खरंच आहेत ताईंनी जे सांगितलं ना की आपण सगळं म्हणतो की योग निद्रा करतो किंवा ध्यान लावून बसतो, पण खऱ्या अर्थाने जे ध्यान होतं ना ते बिलकुल होत नाही. फक्त आपण सायलेंट बसतो, याच्या व्यतिरिक्त आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही. ही गोष्ट अगदी खरी बोललेत त्यांनी. पण आता ह्या श्लोकामध्ये काय सांगितलं तेवढं बघूयात आपण. श्लोक 16 ते 20 मध्ये त्यांनी साधकाला संयम, संतुलित जीवन आणि मनाची स्थिरता आणि आत्मानुभवाची प्रारंभिक झलक दिली होती. हे आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं होतं. तर या श्लोकामध्ये त्या आत्मानुभवाचे स्वरूप, त्याची श्रेष्ठता आणि त्याचे अंतिम फल स्पष्ट केले आहे. आता भगवान इथे सांगतात की योगाभ्यासाने जेव्हा मन पूर्णपणे शांत होते, म्हणजे सततचा प्रवास करावा लागतो. याच्यासाठी योगाभ्यासासाठी सततचा प्रवास करावा लागतो, की एकदा मी योग केला म्हणजे मी काही योग केला नाही, किंवा आता मी रोज शिकवते तरी पण मी योग करत नाही, हे पण मी स्पष्ट सांगते की फक्त एका तासामध्ये जास्तीत जास्त आपण 5 मिनिटं ध्यान लावू शकतो. आणि आसनं थोडेफार हाताची किंवा पायांची लवचिकता वाढवण्यासाठी एवढंच फक्त आपण करतो. खरा योग जो आहे हा त्या पुढे आहे. ही पहिली पायरी आहे, नक्की आहे, पण याच्या पुढे जो जातो त्याला आपण योग म्हणतो. जेव्हा मन पूर्णपणे शांत होते तेव्हा साधकाला इंद्रियांच्या पलीकडील असा आत्मानंद प्राप्त होतो. हा आनंद डोळ्यांनी पाहण्याचा किंवा इंद्रियांनी भोगण्याचा विषय नसून शुद्ध बुद्धीने अनुभवण्याचा असतो. बघा आता आपण जर 5 मिनिटं जरी शांत बसलो आणि कुठल्याही मनामध्ये जर विचार नसतील तर नक्कीच आपल्याला हा आनंद पाहायला मिळतो, शुद्ध बुद्धीने अनुभवण्याचा असतो. एकदा या आनंदाची अनुभूती झाली की त्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणतीही प्राप्ती वाटत नाही. त्यामुळे बाह्य परिस्थिती, लाभहानी, यश अपयश किंवा मोठ्यात मोठे दुःख आले तरी योग्याचे मन विचलित होत नाही. भगवान या अवस्थेलाच खरा योग म्हणतात. योग म्हणजे केवळ आसन, प्राणायाम किंवा ध्यान नव्हे, आत्ताच त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, तर दुःखाशी असलेल्या संबंधाचा पूर्ण वियोग आहे. आता दुःखाशी असलेल्या संबंधाचा पूर्ण वियोग आहे म्हणजे सुखाशी सुद्धा आपल्याला वियोग करावा लागतो. कारण सुख दुःख हे दोन्हीही समान सोबत आलेले असतात. कधी सुख असतं तर कधी दुःख असतं. दुःखाशी वियोग करायचा म्हणजे सुखाशी सुद्धा आपल्याला वियोग करावा लागतो. म्हणजे जे काही येते समोर त्याच्याशी काहीच वाटायचं नाही, आपल्याला काहीच वाटून घ्यायची गरज नाही. असा जो अशी जी अवस्था असते त्याला आपण योग असं म्हणू शकतो. जेव्हा मनुष्य स्वतःच्या सुखासाठी निर्माण होणाऱ्या संकल्पांचा त्याग करतो आणि मनाला विषयांपासून परत आणतो, तेव्हा त्याचा अंतर्मुख प्रवास सुरू होतो. ही अवस्था एका दिवसात प्राप्त होत नाही. म्हणून भगवान सांगतात की साधकाने क्षणे म्हणजे हळूहळू धैर्याने आणि दृढ बुद्धीने मनाला आत्म्यात स्थिर करावे. मन चंचल असल्यामुळे ते वारंवार विषयांकडे धावेल, परंतु प्रत्येक वेळी निराश न होता
प्रेमाने आणि संयमाने ते पूर्ण आत्म्याकडे वळवावे. हाच सततचा अभ्यास पुढे मनाला स्थिर करतो. जेव्हा मनातील रजोगुण किंवा चंचलता कमी होते, तेव्हा साधकाचे अंतःकरण निर्मळ होते. म्हणजे बघा, म्हणजे काय होतं की ही जी मनाची चंचलता आहे की आता आपण इथे आहोत, पण आता चारचे वेध लागलेले आहेत, कुणाला चहाची गरज असेल तर कोणी अजून हम्म. दुसरीकडे जायचं असेल, म्हणजे आपण इथे हम्म. आहोत पण आपल्या मनामध्ये दुसरे विचार चालू झालेले असतात. पण ही जी चंचलता जर कमी झाली तर काय होतं की साधकाचे अंतःकरण निर्मळ होते. करावं थोडंच म्हणतात, पण ते शुद्ध अंतःकरणाने करावं याच्यासाठीच सांगितलेलं असतं. अशा शुद्ध अंतःकरणात परमशांती आणि परमसुखाचा उदय होतो. या अवस्थेत साधक बाह्य सुखांवर अवलंबून राहत नाही. त्याचा आनंद त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपातून प्रकट होतो. सतत योगाभ्यास करणारा साधक शेवटी ब्रह्मसंस्पर्श अभ्यास कुठपर्यंत आला आहे? हो. एकदा माझ्याकडे आता लग्नच होतं, आता नुकतं लग्नातून बाहेर निघाली मी. थोडस एक पॅरेग्राफ वाचायचा राहिला आणि कटला होता माझा पूर्ण. वाचू का मग? नाही काही मी तशीच गते पाचवा काहीच पाहिलं झालं नाही पाचव्या अध्यायचं. वाचू का मी? हो, माझ्याकडे लग्न होतं ना, त्याच्यामुळे वाचा. हा. सतत योगाभ्यास करणारा साधक शेवटी ब्रह्मसंस्पर्श म्हणजे ब्रह्माशी एकरूपतेचा अनुभव घेतो. हा अनुभव क्षणिक नसून जीवनाला कायमस्वरूपी दिशा देणारा असतो. संसारातील सुख-दुःख त्याला स्पर्श करतात, पण त्याच्या अंतःकरणातील शांती डळमळीत होत नाही. त्याचे जीवन समत्व, करुणा, समाधान आणि भगवंतावरील अखंड श्रद्धेने भरून जाते. असा जो योगी असतो तो योग करतो बरं का. तर आता साधक संजीवनीनुसार हा 8 श्लोकांचा मुख्य संदेश असा आहे की योग म्हणजे मनाला दाबणे नाही, तर त्याला आत्मस्वरूपात स्थिर करणे होय. संकल्पाचा त्याग, सातत्यपूर्ण अभ्यास, वैराग्य आणि भगवंताशी दृढ संबंध यांच्या साहाय्याने साधक आत्मानंदाचा अनुभव घेतो. हा आत्मानंद इंद्रियजन्य सुखापेक्षा अनंत श्रेष्ठ असून तोच मनुष्याला परमशांती, दुःख निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्तीकडे घेऊन जातो. पण आपण सध्या संकल्प केलेला आहे की दररोज एक तरी अध्याय वाचायचा. कशामुळे माहिती आहे का? कारण त्या निमित्ताने का होईना आपली रोजची प्रॅक्टिस होती. कारण आपण संकल्प रहित करू शकत नाही, म्हणून संकल्प आपल्याला करायचा आहे. हे दोन्हीही गोष्टी याच्यामधून सांगितल्या. आता समजलं असेल माझ्या मते सगळ्यांनाच बहुतेक. हम्म. चालेल. चालेल, छान झाला आजचा दिवस. हो. पहिला दिवस छान गेला.